अहिल्याबाई होळकर समितीच्या वतीने चांदूर नाका अचलपूर येथे धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीकरिता शांततापूर्ण रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। पंढरपूर, नेवासा, लातूर येथील बेमुदत उपोषणाला यावेळी जाहीर समर्थन करण्यात आले आणि उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते। आज अचलपूर तालुक्यातील सकल धनगर समाजातर्फे उपविभागीय अधिकारी यांना संपूर्ण धनगर जमातीचे बांधवांनी निवेदन दिलेलं आहे आणि मी श्रावण बोकडे बोलतो। सकल धनगर समाजातर्फे आमची मागणी याप्रमाणे आहे। धनगर समाज हा ऑलरेडी अनुसूचित जमातीत समाविष्ट आहे आणि संविधानमध्ये सुद्धा समाविष्ट आहे आणि संविधानामध्ये एक अशी र आणि ड ची विचाराची एक फरक पडलेला आहे। त्यामध्ये धनगड असे नमूद आहे। धनगर आणि धनगड हा एकच आहे आणि धनगड नावाची जमात ऑल इंडियात कुठेच अस्तित्वात नाही। धनगड नावाची जमात जगात सुद्धा कुठेही अस्तित्वात नाही। त्यामुळे ते धनगरच आहे हा आमचा दावा आहे आणि त्या अस्तित्वहीन जमातीला कधीही कोणतं जगातील संविधान भारत सरकार नव्हे जगात जर धनगर नावाची जमात उपलब्ध नाही, अस्तित्वात नाही, ती धनगरी जमात आहे आणि अस्तित्वहीन जमातीला कधी आरक्षण दिले जात नाही। म्हणून धनगर जमातीला आरक्षण ही मागणी आम्ही रेटून धरलेली आहे। फक्त सरकारने त्याची अंमलबजावणी करायची आहे, एवढंच बाकी होतं। यासाठी आम्ही 72 वर्षापासून महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज हा लढा देत आहे आणि सरासरी 72 वर्ष महाराष्ट्रातील सरकारने धनगर समाजावर अन्याय केलेला आहे। जर ही आमची मागणी महाराष्ट्र शासनाने जर उद्या दिनांक 24/9/2024ला जर शासनाने निर्णय काढला नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन होणार आहे। आज आम्ही हे निवेदन पंढरपूर येथे आमचे 6 योद्धे आमरण उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना समर्थन म्हणून आम्ही आज उपविभागीय एसडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे। म्हणून आमची मागणी रास्त आहे आणि सरकारने आजच्या आज मंजूर करावी। येलकोट 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 येलकोट। फिरोज खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।